आता 5च मिनिटे घेईल, थोडं चालू करू नका, थांबा. नाणेफेक जिंकले या ठिकाणी आपण पाहतोय किसनदादा स्मृती 11 या संघाने. रूप तुझे वंदिने असाच शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी झुलले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वप्रथम शक्तीला या ठिकाणी मात्र वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची आणि खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या गुरुनाथ कालेकर गोलंदाजी मार्कवरती. यस, पंच स्टार्ट करायचे. पहिल्या 2 चेंडूंचा समाचार आपण पाहिला. पहिल्या 2ही चेंडूंवरती दुहेरी धावा अर्जित केल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी, डिलिव्हरी फार चांगली होती, कारण ज्या पद्धती चेंडू फेकला गेला, जिथे गती अगोदर फास्ट वाटली, परंतु टप्पा घेतल्याच्या नंतर या गतीने स्लोची दिशा पाहायला मिळाली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू येतोय. तमाम क्रीडा रसिकांना विनंती असेल की जोरदार टाळ्यांमध्ये या स्पर्धेचं स्वागत करा मित्रांनो. अर्थात BPL बेरदोले प्रीमियर लीग तुमच्या सगळ्यांच्या भेटीला प्रत्येक खेळाडूचा सुंदर गोलंदाजी, सटिकल लेंथ लाईनचा वापर. आता मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती फार मोठ्या चुका झाल्या गुरुनाथ कडून, परंतु त्याच्यानंतर मात्र कमबॅक फार चांगलं आहे, कारण 2 चेंडूंवरती 4 धावा अर्जित केल्याच्या नंतर पुढचे 2ही चेंडू या ठिकाणी डाव देतात. एक तुल्यबलता या ठिकाणी पाहायला मिळते. हा फटका परफेक्ट पद्धतीने केला. ऑपरेशन मध्ये चेंडू येतोय, एकच धाव घेणार, शंका नाहीये. 5 अधिकृत चेंडूची पैकी 5 धावा धावफलकावरती येत आहेत. संत गतीचा क्रिकेट आता मैदानात पाहायला मिळतोय, कारण एकीकडे आता मात्र किसनदादा स्फूर्ती 11 या संघाने नाणेफेकीची एक जमेची बाजू मैदानात घेतली आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणावरती आपली
डोल्यात लोकलिया देवाचा छत्रपती एकटा हिंदुवा डीजे मास्टर सुंदर सुरुवात तुमच्या वाद्यातून पाहायला मिळते दरम्यान स्थानिक कुणाचं दुसरं क्षण या ठिकाणी प्रगती पथावरती येत आहे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आता मात्र पाहायला मिळत आहे योगेशची काळजी घेण्याची विनंती असेल की आपण
प्राप्त केली गेली आहेत ती मात्र किशोर स्फूर्ती 11 या संघाने परंतु आता नक्ष 11 या संघाला फार मोठी मजल मैदानात मारावी लागेल. सुद्धा कौतुक करेल डीजे मास्टर असेल साथ मात्र 2 दिवसात देत राहा म्हणजे आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, खेळाडूंपर्यंत पोहोचेल. गुरुनाथ मात्र गोलंदाजी मार्गवरती येत आहे. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो. म्हणजे एका गोलंदाजाकडे या ठिकाणी 2 षटके येताना दिसणार आहेत. 4 गोलंदाज मात्र मैदानात वापरले जातील. इथे मात्र सांघिक कोट्याचा 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज सज्ज झालाय. गुरुनाथ पहिल्या षटकाचा विचार करायला गेला, विकेट फार पाहायला गेला तर कोणतीही नव्हती, परंतु जर विचार करायला गेलं तर धावा मात्र रोखण्यात गुरुनाथला यश आलाय. राईट अप राउंड द विकेट, स्ट्रायकर एंड वरती गोलंदाज फटका केला जातो या ठिकाणी. चपलाई फार दाखवले क्षेत्र रक्षणातली, परंतु इथे मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती 3ऱ्या षटकाचा श्री गणेशा धावसंख्येचा संजय स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आगी चेंडू डॉट. स्ट्रायकर वरती आपण पाहतोय फलंदाज संजय. सुंदर फटका आला संजयच्या फळी माध्यम
मिळाली नाहीये तो अनिकेत. राईट अब्राम द विकेट. सफल झाले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा फार चांगला वापर केला गेला परंतु इथे मात्र चेंडू फळीशी कनेक्ट करू शकले नाहीये. दरम्यान हा चेंडू येतोय डॉट. कारण असं वाटलं होतं की आज चेंडू सरळरित्या सीमारेषेला भेदेल परंतु इथे फलंदाज मध्येच आडवा आला आणि तिथे मात्र एकच धाव येते. एका धावीच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे कासवाची संत गती या ठिकाणी पाहायला मिळते. 25 धावा अद्याप धावफलकावरती आहे. 14 षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. हा फटका शटल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र सेफ झोन मध्ये येतोय आणि इथे मात्र पंबल आणि वारंवार फेकी चुकली जाते कारण एकीकडे जीवदान दिलं होतं एकतर झेल घेता आलं नाही तिथपर्यंत पोहोचता आलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट येत होती. संजयला परतावं लागत होतं. अशा परिस्थितीत मात्र चुकी गेली या क्षेत्ररक्षकाने आणि इथे 2 धावा अर्जित झाल्या आणि त्यातही संजयला जीवदान. 27 धावा धावफलकावरती आहेत. हा फटका येतोय परंतु लॉंगॉन रिझनकडे चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. त्या लॉंगॉनच्या माध्यमातून एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आतिगाई ना संकटात जाईल. संजयच्या पारीचा अंत. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन. पियुष 11 वर्सेस प्रिन्स 11 दोन्ही संघाचे कॅप्टन. हा सामना संपल्याच्या मध्यंतराच्या नंतर मात्र आपण नाणेफेक करण्यासाठी मंचाकडे यायचंय. दरम्यान विचार करायला गेला तर नियमावली आगे आपण पाहतोय चौकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. जरी चौकार हॅट्रिक संपूर्ण सिरीज मध्ये झाली नाही तर संपूर्ण सिरीज मध्ये जो कोणी जास्त चौकार ठोकेल त्याला मात्र ही ट्रॉफी देण्यात आली. 6 हॅट्रिक सध्या ते सुद्धा तसंच आहे. त्याच्यानंतर अंपायर स्टंप बॉल यावर जास्त राग व्यक्त केलेला खेळाडू पुढची मॅच खेळता येणार नाही. मॅच टाय झाल्यास सुपर ओव्हर केलेली जाईल. सुपर ओव्हरच्या विकेट्स रन्स पकडल्या जाणार नाहीत. हा फटका येतो या ठिकाणी मात्र फार मोठा हिट केला जात होता परंतु इथे सुद्धा झेल ड्रॉप. ही क्रिकेट मित्रांनो जितक्या चांगल्या पद्धतीने खेळाल तितकंच तुमचा उतरवता पाहायला मिळतोय. नेट रनवरती फायनल केलेली जाईल. मॅच मध्ये पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉल हरवल्यास नवीन बॉल दिला जाईल. तिसऱ्या ओव्हरच्या पुढे बॉल हरवल्यास जुना बॉल दिला जाईल. बिमार बॉलिंग केलेल्या गोलंदाजाला बाद न करता शेवटची ओव्हर दिली जाईल. हा जरा नवीन नियम पाहायला मिळतोय. 7वा क्रमांक. नियम क्रमांक 7 थोडा आगला वेगळा आहे. सुंदर फटका येतोय. कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेजवळ. फंबल पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट. या 2 धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावींच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 32 आकड्यावरती. षटकांचा
किशोरजी कालेकर यांचं सुद्धा आगमन झाले. काल खुशी देते, काल त्यांनी एक टीम पॅक केली होती जिथे मात्र आसलपाडाच्या मैदानावरती ती टीम करवई फायनल मध्ये पोहोचले. उद्या ती फायनल पाहायला मिळेल. सगळ्या मॅच कडे या ठिकाणी पाहतोय गोलंदाजा फसला जातोय आज मैदानात. तर पाहायला गेला तर संघासाठी जी धावसंख्येची गरज आहे ती धावसंख्या या ठिकाणी येते. या एकादवीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचला ते अद्याप 47 या आकड्यावरती. 47 लॉस ऑफ 2 विकेट. फार चांगली मेहनत मी तर म्हणेल अनिकेतच्या बळीमधून आली. पहिल्या 3 चेंडूंवरती कोणताही सूर अनिकेतला सापडला नव्हता, परंतु या क्षणाला मात्र 3 मोठे फटके त्याच्या बळीमधून आले. इथे फटका केला जातोय मात्र परेच्या फलेमधून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे येतोय तो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आणखी धावसंख्येला उभारी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 52 या आकड्यावरती. चेंडूवरती उंची आल्या, फटका फसतोय आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. परेच्या पारीचा अंत आणि या ठिकाणी मात्र 17 संपल्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय. 52 धावा या धावफलकावरती आहेत. विजयासाठी 53 धावसंख्येची गरज आहे. द्वितीय सत्रात ते आपण ऐकणार आहोत, परंतु यापूर्वी कॉल देऊया आपण. या ठिकाणी विनंती करेल पियुष 11 वर्सेस प्रिन्स 11. क्षेत्ररक्षण सजवा आणि विनंती करेल पियुष 11 आणि प्रिन्स 11 दोन्ही कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये. कुठे असतील तर स्टेजवरती यायचे त्यांनी. तसेच मधुकर कालेकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचे आहे. चला पियुष 11 आणि प्रिन्स 11 टॉससाठी या.
जात आहे स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल थर्ड मॅन रिजन कडे जातोय येथे मात्र एकदा प्रिन्स 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली पुढच्या सामन्यासाठी पियुष 11 आणि प्रिन्स 11 दोन्ही तयार राहायचं आहे टाइम स्पेंड करत चला कारण त्याच्यासाठी फार महत्व आहे सुंदर गोलंदाजी ब्लॉकलचा मारा केला गेला मात्र यष्टी रक्षकाचा इथे मात्र फुलटॉस या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच वारंवार झटके बसले जात आहेत धावसंख्या दोन्ही आकड्यावरतीच विराजमान आहे आणि 2 विकेट हा फटका आलाय 38 सर्कल भेटलं जात आहे आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली या ठिकाणी आणि इथे मात्र एकच धावेणार एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 5 चेंडू 3 धावा 2 विकेट सध्या आपल्याला धावफलकावरती आपण पाहतोय पण या ठिकाणी विचार करावा लागेल आता तो म्हणजे किसनदादा स्मृती 11 या संघाला कारण ही धावसंख्या कुठून काढायची परंतु अशा परिस्थितीत मात्र फार मोठा तुल्यबल आव्हान या ठिकाणी फलंदाज अनिकेतने पहिल्या सत्रात त्यांच्या समोर आणून ठेवलं हा फटका फसलाय फटक्याखाली क्षेत्ररक्षक तैनात कोणतंही चुकी करताना दिसत नाहीये आणि इथे मात्र विकेट नंबर 3 बॅक टू पवेलियन डिझे या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या अंती 3 धावा धावफलकावरती आगे 3 विकेटचं नुकसान सध्या पाहायला मिळालंय कारण धोक्यात आगे आता तो मात्र किसनदादा स्मृती 11 संघ निर्णय फार चांगला घेतला होता क्षेत्ररक्षणाचा परंतु पहिला सामना होता मैदानाची चाचपणी झाली नाहीये आणि त्याच क्षणाला जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र 3 विकेट गमावून धोका पत्करलाय
दरम्यान मी विनंती करेल आदरणीय रोशनजी टोकरे यांना की आपण मंचावरती यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. रोशनजी टोकरे या आपण मंचावर. या ठिकाणी एकेरी धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा प्रारंभ झालाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज धीरज. हा फटका उचलून खेळण्याचा प्रयत्न परंतु फंबल पाहायला मिळत आहे. एक सोपं क्षेत्ररक्षण थोडा अवघड. हा फुल टॉस इथे घ्या. पूर्वी जितक्या ताकदीने फटका केला गेला तितक्या ताकदीने या क्षेत्ररक्षणाला दाद द्यावी लागेल. आणि या दोन धावा 4 धावा आणि इथे धावपळक जात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाज धीरजच्या माध्यमातून या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा यशस्वी सुद्धा झालाय. हा चेंडू मात्र डॉट येतोय. हा फटका येत या क्षणी पाहायला गेलं तर म्हणावं लागेल डोक्यावरती कबूतर हा सुंदर फटका इथे मात्र या ठिकाणी 15 धावा धावफलकावरती येत आहेत. आपण पाहायला गेलं तर 53 धावा संख्येचं लक्ष आहे. आता पहिल्या 2 षटकात 15 धावा म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये बरीचशी मजाल या ठिकाणी मारावी लागणार आहे. ती किसनदादा स्मृती 11 या संघाला. कारण क्षेत्ररक्षणाची चाचपणी पाहिजे तितकी होत नाही या फलंदाजांकडून. जशी सुरुवात मी म्हणाल या ठिकाणी केली होती नक्ष 11 ने फलंदाजी साकारताना, आता इथे मात्र चेसिंगचा गेम फार अवघडरित्या पाहायला मिळतोय. कारण सध्या डिफेंड चांगला होत आहे आणि त्याचा परिणाम या 2 षटकांमध्ये दिसून आलेला आहे. तिसरं षटक येणार प्रगतीपथावरती. तत्पूर्वी जाऊया डीजेच्या मधुर संगीताकडे. षटक परेश सावध पावित्रा. इथे मात्र वाईडचा इशारा पंचांचा. उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाजूने हा चेंडू फेकला गेला, ज्याच्यावरती मात्र पंचांनी स्वैरचा इशारा केलाय. स्वैरच्या इशाऱ्याने एक बोनस येतोय. 16 धावा अद्याप धावफलकावरती. सांघिक कोट्यातलं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी परेश तयार झालाय. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्याने इतकंच लाजवाब की जिथे मात्र फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात.
हा चेंडू सुंदर. आता मात्र सटीक लेंथ लाईनचा वापर केला गेला. थोडा फुटवर्क दाखवत होता फलंदाज, परंतु त्या फुटवर्कला योग्य नाही देता आलं नाहीये. बॉडी लँग्वेज थोडीशी विचित्र पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. कमबॅक चांगला होतोय परेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट. सांघिक कोट्यातला तिसरा निर्णय सध्या मैदानावरती. पहिली मॅच किसनदादा स्मृती 11 वर्सेस नक्षी 11. हा चेंडू मात्र बॅकअप नाही मिळाला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आलाय तो चौकार. बॅट्समन बाद. ठिकाणी हिट विकेट पाहायला मिळते. आपण पाहतोय फलंदाजाकडून फार मोठी चुकी मैदानात झाली आणि त्याचा फटका मात्र विकेटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. दरम्यान मात्र खरोखर परेशच्या गोलंदाजीचा वरचष्मा या मैदानात कायम आहे. या स्पर्धेचा विचार करायला गेला तर पर्व चौथा पाहायला मिळतोय बिरदोले प्रीमियर लीग, आणि त्याच्या माध्यमातून या चौथ्या पर्वाच्या पहिला चौकार, पहिला षटकार, पहिली विकेट, पहिला अर्धशतक, सगळा पहिला विजयी सामना ही कुणाच्याही लक्षात राहणाऱ्या वस्तू आहेत. जर त्या गोष्टी लक्षात राहिल्या तर मात्र बरंच काही पुढे साध्य होईल. परंतु हा विजय कोणाच्या पारड्यात येईल, किसनदादा स्मृती 11 की नक्षी 11, जिथे मात्र पहिल्या सत्राचा विचार करायला गेला 4 षटकांमध्ये फार मोठी मजल मारली होती आणि तशा परिस्थितीत 5वं षटक भावेश जमगरे घेऊन आले आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारली गेली. तब्बल 19 धावा खर्च झाल्या होत्या त्या या षटकामध्ये, आणि अशा परिस्थितीत मात्र नक्षी 11 संघाची धावसंख्या फार मोठी झाली. परंतु आता तीच धावसंख्या कुठून काढली जाणार का? तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. परेश गोलंदाज. अधिकृत 2 चेंडूंची पैकी परेशच्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोल्डाई स्पॉट वरती हा चेंडू आलाय, ज्याच्यावरती फटका केला जातोय. एक धाव येते. एका धावेच्या माध्यमातून मात्र धावपळक पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचलंय ते अद्याप पर्यंत, ज्याला बराचशा अंशी ब्रेक लागला होता. 17 या आकड्यावरती. महेश आता मात्र स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. बिरदोले प्रीमियर लीग. हा फटका विकेट विकेट आणि विकेटच पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत 5 विकेटचं नुकसान या ठिकाणी केलं गेलं आणि या 5ही विकेट परेशच्या गोलंदाजीवरतीच आपल्याला पाहायला मिळाल्या. मग त्या रनआउट असू द्या, झेल असू द्या, नाही तर मग 8 विकेट असू द्या, 5ही विकेट आपण परेशच्या गोलंदाजीवर पाहिल्यात. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षण फार ताकदीचं झालं आणि या ठिकाणी आता मात्र फलंदाजाला सुद्धा परतावं लागेल. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद. आती घाईनं संकटात जाई महेशच्या पारीचा अंत. डीजे
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फरेजच्या गोलंदाजीचा शेवटचा चेंडू. वाताहतीला सुरुवात झाली आहे. इथे सुद्धा तोच प्रकार पाहायला मिळत होता. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी परेजच्या माध्यमातून मैदानात केली जाते आणि इथे मात्र एकच रन दिले आणि पहिल्या षटकाचा मॅन्डेटरीचा विचार करायला गेला तर 3 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला गेली तर मात्र फार ॲव्हरेज वरती जाताना दिसेल, कारण 12 चेंडूंमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्यात. आणि जर विचार करायला गेला तर रनआउट आणि हिट विकेटचा विचार करायला गेला तर तब्बल 6च्या 6 विकेट हे त्याच्याच नावावरती कोरल्या जात आहेत. डीजे 17 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या 17-18च्या सरासरीने आता मात्र धावा कोटायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. कारण विचार करावा लागेल, अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. हा क्रिकेट सध्या मैदानात फार वेगळं रूप घेताना दिसून येत आहे. कारण या क्रिकेटला एक वेगळं वळण फलंदाजांच्या माध्यमातून दिलं जाणार का? जसं आपण पाहिलं होतं अनिकेत चमकला होता शेवटच्या षटकामध्ये, तसाच एखादा कोणता तरी फलंदाज या 2 षटकांमध्ये चमकेल का? किसनदादा स्मृती इथे मात्र फटका घेतोय. जसं समालोचक म्हटलं
पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसरा माफी असावी, पहिली एक धाव, दुसरा षटकार, तिसरी एक धाव, चौथा षटकार, पाचवी विकेट. पहिली एक धाव, दुसरा षटकार, तिसरी एक धाव, चौथा षटकार, पाचव्या बॉलवर विकेट. एक डॉट झालाय का? ओव्हर संपली. ओके, असो असो, स्कोरर बदलले होते थोडे. सहा चेंडू आणि 22 धाव संख्येची आवश्यकता. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. आणखी एक करामत गोलंदाजाकडून आपल्याला मैदानात पाहायला मिळते. गोलंदाज अनिकेत चांगली धाव संख्या उभारली होती फळीमधून पहिल्या 17 मध्ये, परंतु या ठिकाणी गोलंदाजीत चुकी करताना दिसून येत आहेत. 6 चेंडू अजूनही 21 धाव संख्येचा थरार. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, क्रिकेटची मायानगरी सध्या बिरदोले प्रीमियर लीग. हे चांगला कमबॅक पाहायला मिळतंय. हा चेंडू डॉट आला. पाच चेंडू 21 धावा, म्हणायला गेलं तर 4 फटक्यांची मॅच. हा फटका आलाय, परंतु या फटक्यावरती मात्र क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी एकच धाव येते. लीग मॅच मध्ये फार विचार करावा लागतो मित्रांनो, कारण प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावेचा तुम्हाला विचार करावा लागेल. जर रनरेटचा विचार करायला गेला तर अंतिम 2 संघ कोण असतील जे फायनल खेळताना दिसतील, हा सगळा प्रकार उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. तो पण प्रॉब्लेम होईल. 4 ओव्हरच्या मॅच करायच्या होत्या. हा फटका येतोय, इथे मात्र एकच धाव येणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय अद्याप पर्यंत 35 या आकड्यावरती. हा फटका आलाय, डीप मिड विकेट कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. आता मात्र सामन्यात औपचारिकता शिल्लक राहताना दिसते, कारण एका फटक्याने मात्र धावफलक 36 या आकड्यावरती आलाय. इथे चांगला चेंडू, औपचारिकता आपण पाहतोय. या ठिकाणी सामना खऱ्या अर्थाने जे संपूर्णपणे क्लोज होता त्याला ओपन केलं जात आहे नक्ष 11च्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू चौकारात. या धावांची फार कमतरता आहे, कारण इथे शेवटच्या चेंडूवरती काय घडतं, षटकार अडवला जातो की चौकार अडवला जातो, याच्यावरती तुमचा रन रेट सुद्धा उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका चेंडूने आणि एका धावेने बराच फरक पडेल, आणि त्या बराच फरकाने मात्र तुम्ही फायनल मध्ये असाल की नसाल हे चित्र उद्या पाहायला मिळेल. दरम्यान इथे या ठिकाणी नक्ष 11 हा संघ विजय झाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर किसन दादा स्मृती 11 आपल्याला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा.